झालं आता काढून. चला, छान वडे तळून झालेले आहेत. हो. दोन वडे मला नुसते खायला ठेवा, ठीक आहे. बाकी तुम्ही वडा भातामध्ये घाला. हो चालेल. एवढा माझा तुम्ही जरा मान राखा. हा, हो हो तुमच्यासाठीच. असा टोमॅटो सॉसला लावून काय मस्त लागेल हा वडा. वा, कढईचं काम झालंय. झालं, कढईचं काम झालं. कढईला जरा बाजूला ठेवूया. हो, याचे छोटे छोटे पकोडे टाकले तरी चांगले दिसतात. खरंच की. आता काय करायचंय? आता आपल्याला भाताला फोडणी करायची आहे. भाताला फोडणी करायची आहे. मग काय कढई लागेल का? पॅन. पॅन पॅन आपण ठेवलाय. तुम्हाला काय हवंय? तेल, थोडं तेल पाहिजे. तेल. ते आता जे आपण जे तेल घेतलं ते नाही, हा, आपण जे तेल घेतलं ना तेच तळायला. हो. अच्छा, अशी आयडिया आहे का वडे तुमची? तळले आहे ना, त्याला एक स्वाद येतो असा. हे फार महत्वाचं आहे. ज्या तेलामध्ये आपण वडे तळले त्याला एक स्वाद आल्यामुळे भात फोडणी घालताना सुद्धा तेच तेल वापरायचं, बरोबर ना? हो हो तेच. किती लागणार आहे मला सांगा. टाका. आता आपण हे वडे आहे ना तोडून टाकायचे. दोन तोडू नका. नाही, दोन नाही, तो हे घ्या तुमच्यासाठी. आधी प्लेट मध्ये काढू का? हा, नाही, प्लेट मध्ये नको, असंच खाईन. बरं खा. हा, हा, तेल तापले. हा, आता याच्यात जिरं, मोहरी, मी तुम्हाला मदत करतो थोडी. थोडा कढीपत्ता तो तिकडे, आणि यात 2-3 लाल मिरच्या टाकून द्या. काही ना, लाल मिरच्या एवढ्या? काही ना त्यात म्हणजे याच्यासाठी काही नाही, चवीसाठी. आपण फोडले नाही ना, या फोडल्या की मग तिखट लागते. ठीक आहे. म्हणजे भातावर या लाल मिरच्या ज्या आहेत तळलेल्या खाताना छान वाटतात. बर, ठीक आहे. मी वड्यातच एवढा हरवलोय की आता वडे भात कसा होणार आहे उत्सुकता आहे. थोडा हिंग, गॅस हिंग. आता भात. काय सुगंध आलाय. वडे भात आणि गोळा भातामध्ये काय फरक आहे? गोळा भात हा वाफवला जातो. जेव्हा भात आपण करतो ना, बाहेर असा शिजवतो ना, त्याच्यामध्ये ते बेसनाचे गोळे टाकतात. अच्छा, म्हणजे भाताचं पाणी, तर पाण्यामुळे ते गोळे शिजतात. बरोबर. त्याला वेगळी चव येतं. मस्त, सुरेख, अप्रतिम. तोड नाही. जरा मिक्स करू ना. हो, आता मिक्स करायचं. आपण याच्यात भातामध्ये मीठ नाही टाकलं, थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडं कमीच घाला. हो, कारण वड्यामध्ये पुरेसं आहे. हो, चवीपुरतं मीठ घालायचं बस. त्याला काय वाफ येऊ द्यायची का? हा, एक झाकण, एक येऊ द्या, वाफ येऊ द्या. झाकण दे, आलं थोडंसं झाकण दे. झाकण देऊ? हो, ठेवू काय? ठेवा ठेवा. वा 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 वा. वाफ आली की वडे भात तयार. हा, वडा भात तयार. सांबार टाकला की झालं. जरा वरून सांबार. कोथिंबीर. त्याच्यावर आता हे जे तेल आपण केलं आहे वडे तळलेलं, हो. ते तेल वरून घ्यायचं. अच्छा, बर बर. म्हणजे जसं आपण भातावरती तूप घेतो, हा, तसं तेल घ्यायचं. तसं तेल घ्यायचं. तेल. वा, फार छान. हे काय आहे, प्रांताप्रमाणे, तिथल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे, वातावरणाप्रमाणे पदार्थांमध्ये बदल होतात. हो, हो. तेल खाल्ल्याने जर आपलं शरीर उन्हामध्ये नीट राहतं असं आम्हाला सांगितलं होतं. फार छान. झाकण. हो हो, झाकण काढ. झाला आता भात. आणि त्याच्यावर कोथिंबीर, थोडी कोथिंबीर टाकते आता. वा, ब्युटिफुल. घ्या, अफलातून, अप्रतिम. ते म्हणतो ना आपण, दिल खुश हो गया वडा भात देख के. काढूया वडा भात. हो, काढ. गॅस बंद करतो. हा, हो. कमाल. आता काय? आता एका छोट्या वाटीमध्ये तिथलं तेल घ्यायचं. वा, तेल आपण वाटीमध्ये घेतलंय. पुढे काय? पुढे आता
आता याच्यावर आपण कोथिंबीर पेरायची. सांबार पेरायचा. सांबार पेरायचा. सांबार. हे काय केलं तुम्ही? हे चंद्रपुरी वडा भात. चंद्र, त्याच्यावर मिरची. हा आपला झाला चंद्रपुरी वडा भात. फर्स्ट क्लास. आज अख्खा विदर्भ आपल्या स्वयंपाकघरात आलेला आहे. चंद्रपुरी वडा भात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चंद्रपुरी वडा भात. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली लाखोळी डाळ 1 वाटी, शिजवलेला भात 1 मोठी वाटी, शिजवलेला तांदूळ 1 मोठी वाटी, बेसन 2 चमचे, सुकी लाल मिरची 6, कोथिंबीर आवडीनुसार, कढीपत्ता 10 ते 12 पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, लसूण 5 ते 7 पाकळ्या, आलं 3 ते 4 तुकडे, हिंग 1.5 चमचा, पांढरे तीळ 2 चमचे, जिरे 2 चमचे, मोहरी 1 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये भिजवलेली लाखोळी डाळ, लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, जिरे घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. आता वाटलेल्या मिश्रणात बेसन, लाल तिखट, हळद, मीठ, पांढरे तीळ आणि कढीपत्ता तोडून घाला. शेवटी कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता मिश्रणाचे चपटे गोळे तयार करा. त्यांना काट्याने टोचून गरम तेलात तळून घ्या. आता एका पॅन मध्ये वडे तळलेलं तेल घाला. त्यात 1 चमचा जिरे, मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या परतून घ्या. तळलेल्या 2 सुक्या मिरच्या काढून घ्या. आता पॅन मध्ये हिंग आणि शिजवलेला भात आणि 1.5 चमचा हळद घालून परतून घ्या. आता तयार केलेल्या वड्यांचे तुकडे करून पॅन मध्ये घालून मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी मीठ घाला आणि झाकण लावून वाफवून घ्या. आता त्यात कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या. शेवटी त्यावर कोथिंबीर घाला, तळलेल्या सुक्या लाल मिरच्या घाला आणि वडा तळलेल्या तेलासोबत सर्व्ह करा. चंद्रपुरी वडा भात तयार. वा वा तुम्ही वा घ्या वा. आधी. मान तुमचा. हो मा. तुमच्यासाठीच बनवलं मी. किती छान. तितक्या लांबून मी इथे तुमच्यासाठीच आली. किती छान. कसं झालाय? मस्त. काय तो वडा, काय तो भात आणि काय ते तेल. एक नंबर. वा. रजनीताई, तुम्हाला एक सांगू का? हा. तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. म्हणजे किती गोष्टींचं कौतुक करावं. आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगा, स्वतःच्या आनंदाचा विचार करा, रोज नवीन काहीतरी शोधा आणि एवढे छान छान पदार्थ 101% खणखणीत करा. खरं. फारच भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला एकदम चांगलं वाटलं इथे येऊन. खरं मजा आली ना? म्हणजे माझी कला दाखवण्याची मला संधी मिळाली. बरोबर. असं आहे. आणि ही कला दाखवायला तुम्ही चंद्रपूरहून आलात. चंद्रपूर. हे खरंच सोपं नाही हो. एखादा नाही. कार्यक्रम पाहायचा, तिथे जायची इच्छा बाळगायची आणि यायचं. खरंच फारच मनापासून थँक्यू. तुम्हाला चंद्रपूरला घरी गेल्यानंतर घरामध्ये ठेवायला हा. एक भेटवस्तू देतो, झी मराठीची आठवण म्हणून. धन्यवाद आणि खूप मनापासून नमस्कार.